जय श्रीराम मंडळी, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो आहोत हत्ती महल, शाहू महाराजांचा हत्ती महल पाहण्यासाठी. आपण आता हत्ती महल पाहूया. निसर्ग बघा. असा छोटासा रस्ता आहे. शेती, डोंगर. त्या काळात काही नसेल, महाराजांच्या काळात. ते मोकळं असेल सगळं त्यावेळी. आता सगळं झाडांनी भरलंय. इकडे शेती आहे, सूर्य. आता किती रोड छोटा आहे हा. झाडे दोन्ही साईडनी वाढली आहे. ते आलं हत्ती महल. सगळे झाडी वाढली साईडने. अशा भिंती पडल्या आहेत. दगडी बांधकाम. दोन मजली होतं. इथे हनुमानाचं मंदिर. दगडी बांधकाम. हे हनुमान मंदिर महाराजांच्या काळातलं. अजून पूजा वगैरे होती तिथे. जय बजरंगबली. दरवाजा. बांधकामाचे स्ट्रक्चर. दगडी बांधकाम हे. आज जाऊ आपण पलीकडून. केवढा दरवाजा. हत्ती जायची इथनं. दरवाजा केवढे आहेत. हत्ती, घोडे इथेच असायचे त्यांचे. किती हाईट आहे. आणि बांधकाम कसलं मजबूत आहे. इथे 12 रूम आहेत सगळ्या. त्याच्यामध्ये हत्ती, घोडे महाराजांचे सगळे इथे असायचे. हे छोटे दरवाजे दिसत आहेत, हे बहुतेक घोड्यांसाठी असतील. आणि हे मोठे दरवाजे हे वाले हत्तीसाठी असतील. तर आपण हत्तीची तिथे अजून साखळी वगैरे लावायचे ना, बांधायचे हत्तीला. ते कडी पण आहेत. आपण ते कडी पाहूया. हा एवढा दरवाजा म्हणजे हत्ती किती मोठा असेल. ही कडी, त्या काळातली कडी अजून आहे. हत्तीला बांधायची. कसली मजबूत आहे. अजून कसली रूम राहिली आहे. छान. इथून इकडे येता येत होतं की ही घोड्यासाठी रूम असेल. ही जरा घोड्यांच्या टाईप आहे. दरवाजा छोटा आहे. येथे घोडे असतात.
असतील. या रूममधून या रूममध्ये जाण्यासाठी मी मध्ये दरवाजा ठेवला आहे. इकडे पण या रूममध्ये जाता इकडे दरवाजा ठेवला आहे. खायला त्यांना घालण्यासाठी वगैरे ही सोय केलेली असेल. महाराजांच्या काळातलं बांधकाम अजून एवढं छान आहे, मस्त. बापरे, हे काय आहे? तुम्हाला दाखवते, सगळ्यांना दाखवते. हे बांधकाम किती मजबूत आहे. हे बांधकाम पहा, त्याच्यातून मुळे फुटल्यात पण बांधकाम हल्लं नाही, आहे तसंच आहे. आणि केवढं सुंदर त्यांनी पकडलंय त्या भिंतीला. किती छान आकार घेतला. असली फोटो पॉइंट होईल. असं मस्त वरती झाड छान आहे ना. आणि दोन्ही साईडने वरती गेले. आहे पण इकडे नक्की काय, कशाच्या मुळे आहेत ह्या? कसलं पकडलंय भारी भिंतीला. चला आपण आता दुसऱ्या रूम पाहूया. हा मधला चौक असेल एवढा. लोक इथे राहायचे. वरती पण रूम आहेत ना, वरती पण रूम होते. वरती राहायचे लोक आणि खाली सगळे हत्ती घोडे ठेवत होते. रूम बनवलेले होत्या लोकांना राहण्यासाठी. इथे काय होतं काय माहित, खोलपर्यंत काय याची आयडिया नाही. चारी बाजूने रूम, खाली सगळे हत्ती घोडे. मध्ये एवढा मोठा चौक. हा आहे हत्ती महल. ते खालून झाड आलेलं इथपर्यंत वर आले, त्याच्यामुळे इथे आलेत आपण पाहिलेलं. हे मुळे इथपर्यंत पकडले ते. त्यामुळे आल्या तो वरपर्यंत. आत्ता पण पाहिलेलं खाली. इथे काहीतरी होतं ना, असं
सिमेंटचं बनवलेलं आहे. इथे मोठा खड्डा आहे, खाली जाईल ते, केवढा खड्डा आहे. पण हे काय असेल, हे इथे पण रूमच आहे केवढा मोठा आता, किती मोठा रूम आता. इथे काय होतं नक्की आपल्याला काय आयडिया नाही एवढी. इथे ना मातीचं काहीतरी वारुळासारखं दिसलेलं, पण वेगळंच आहे, छान आहे. तुम्हालाही दाखवते झूम करून. हे दरवाजांची कडी पण दिसली. दरवाजे नाही आहेत पण कडी अजून आहेत. आणि हे बांधकाम भारी दाखवली ती कडी. इथे पण आहे, इथे पण आहे. कडी किती मजबूत आहे. हत्ती महल, हा झाला हत्ती महल, शाहू महाराजांचा हत्ती महल. चल धन्नो. आता परत घरी जाताना टू व्हीलरवरती जावं, थंड हवा खात असं वाटलं. आता टू व्हीलरवरती जाऊया. ॲक्टिवा माझी आवडती, मस्त. छान हवा खात जाऊया मस्तपैकी. तर हे पाहिले आता आपण राधानगरी कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराजांचे हत्ती महल. नेक्स्ट ब्लॉगमध्ये राधानगरी धरण हे पाहूया. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.